स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आज विचार केला की स्वामींचे दर्शन तुम्हाला करून देऊया आणि त्यानंतर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओची तयारी, म्हणजे आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात। तर बघा, आज स्वामी खूप गोड पद्धतीने, छान पद्धतीने विराजमान झालेले आहेत। आज बघा आहे शुक्रवार, आज शुक्रवारी खूप सुंदर अशी पूजा स्वामींची केली आहे। त्याचबरोबर स्वामींना त्यांना आवडतात झेंडूची फुलं, त्याचबरोबर झेंडूच्या फुलामध्ये नारंगी आणि पिवळे दोन्ही फुलं त्यांना अर्पण केलेले आहेत। फुलांवरनंच आठवलं तर आजचा विषय जो आहे ना, तो विषय पण तसाच आहे। कारण काय आहे, मला खूप म्हणजे प्रचंड ताईंचे असे प्रश्न आले की ताई, मला जर का एखादा प्रश्न स्वामींना विचारायचा आहे तर मी कसा विचारावा। तर त्यासाठी मी एक व्हिडिओ तर केलेलाच आहे की तुम्ही स्वामींजवळ एक चिठ्ठी ठेवा, त्या चिठ्ठीमध्ये तुमची इच्छा ठेवा, त्या इच्छेमध्ये सांगा की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तुमची त्याच्या मागची भावना कशी आहे। आणि भावना जरी चांगली असली तरी तुम्ही त्याच्या मागचा हेतू कोणत्या पद्धतीने ठेवता हे सगळं तुम्ही बघा। आता मी हा व्हिडिओ करते तरी मी स्वामींकडे बघते, कारण मला जो हा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे मी जो हा निर्णय घेतला आहे, हा स्वामींच्या समोर बसूनच घेतला आहे की आता हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते, म्हणजे कोणताही व्हिडिओ जर मी करत असेल ना तर स्वामींना विचारल्याशिवाय होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींना मी कसं विचारते, तर स्वामी मला साक्षात येऊन सांगतात का, तर नाही। कसं असतं, स्वामी साक्षात येऊन आपल्याला सांगू शकत नाही आणि ते सांगणार नाही। आपण तेवढे सिद्ध प्राप्त नाही होत, आपल्याकडे तेवढी सिद्धी प्राप्त नाही आहे, आपण तेवढी तपश्चर्या केलेली नाही आहे, आपण तेवढे पावित्र्य आपण धारण आपल्यामध्ये तेवढं पावित्र्य नाही आहे, आपल्यामध्ये तेवढी भावना ही नाही आहे। स्वामी नक्कीच आपल्याला दृष्टांत देऊ शकतात, स्वामी नक्कीच आपल्याला सगळ्या गोष्टी सांगू शकतात, पण आपली तेवढी ऐपत नाही की स्वामी स्वतःहून उभे राहतील आणि आपल्याला सांगतील। त्याचमुळे मी तुम्हाला एक सांगेल की बघा, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट स्वामींना विचारायची असते ना, किंवा स्वामींशी बोलायचं असतं ना, त्यांच्या समोर बसायचं, बोलायचं। मनात तेव्हा काय भावना येतात, मनात तेव्हा कोणत्या गोष्टी आपल्याला समजतात, सुचवल्या जातात, त्या स्वामींच्या इच्छेप्रमाणे होत आहे असं समजायचं आणि त्या हिशोबाने पुढच्या गोष्टी करायच्या। बघा, आजकाल काय झालेलं आहे ना, खूप जण म्हणजे अगदी कुठेही जा, कोणत्याही देवस्थळी जा, कुठल्याही देवस्थानी जा, तुम्हाला कोण ना कोणी बाबा, बुवा, देवी ह्या मिळतीलच। पण आता ह्या बाबा, बुवा, देवी ह्या खऱ्या आहेत की खोट्या, किंवा ह्या फसवणाऱ्या आहेत का तुम्हाला फक्त तात्पुरतं मनोरंजन करणाऱ्या आहेत, हे पण समजून घेणं गरजेचं आहे। कारण कसं आहे ना, आता स्वामी तर आहेतच, आपले आई वडील आहेत, ते आपल्यासाठी सर्वस्व आहेत, आपल्यासाठी ब्रह्मांड नायक आहेत। आणि या ब्रह्मांड नायकाचं नाव घेऊन जर का कोणी कोणाला फसवत असेल, कोणी कोणाचा निरागस म्हणजे स्वभावाचा जर का विचार न करता त्याला म्हणजे कशाही पद्धतीने फसवत असेल, तर मला ती गोष्ट अजिबात पटत नाही आणि त्याचबरोबर मला ती गोष्ट आवडतही नाही। आणि प्लस माझ्या स्वामींच्या नावाने असं कोणी बाजार करत असेल, किंवा माझ्या स्वामींच्या नावाने कोणी असं उगाच निरागस लोकांना फसवत असेल, तर तेही मला आवडत नाही। कोणत्याही देवस्थळी जा तुम्ही, कुठल्याही जा, कोणत्याही अगदी मठातही जा, तुम्हाला ती लोक तिथं सापडतीलच। अगदी बाबा, बुवा, देवी असणारी ती लोक असतात, त्यांना दृष्टांत झालेला असतो, त्यांना देवाने वेगळं काहीतरी सांगितलेलं असतं, त्यांना प्रचिती दिलेली असते। 100% प्रचिती तर सगळ्यांनाच मिळते, प्रचिती मलाही मिळालेली आहे, माझे रिसेंट अनुभव आहे बघा, प्रचिती मलाही मिळाले। पण मी मला स्वतःला देवी म्हणत नाही, कारण माझी ती पात्रता नाही। मी स्वतःला देवी म्हणूच शकत नाही, मी स्वतःला बाबा, बुवा म्हणूच शकत नाही, कारण मी एक साधारण मनुष्य आहे, एक साधारण स्त्री आहे, ज्याच्यातून मला स्वामींची फक्त आणि फक्त सेवा करायची। मी स्वामींची सेवेकरी आहे। मला जर का स्वामींनी कुठलं काम दिलेलं आहे तर ते सेवेकरी म्हणून मी करणार आहे। एखाद्या ताई, दादा माझ्याकडे जर का कुठल्या कारणासाठी आल्या, बघा मी ज्योतिषशास्त्राचं काम करते, न्यूमरोलॉजीचं काम करते, वास्तूचं काम करते, पण त्यामध्ये स्वामी पूर्णपणे असतात। त्यातला जो निर्णय आहे ते आपले स्वामीच देतात, ब्रह्मांड नायक आहेत, तेच देतात, तेच सांगतात, त्याशिवाय कोणी सांगत नाही। आणि त्याचमुळे आज जर का मी स्वामींची अशी पूजा केली, आज जर का स्वामींची मी अशी आराधना केली, तर लगेच स्वामी मला काही उत्तर देतील का, तर नाही, असं नसतं होत आई। काय असतं ना, खूप काही गोष्टी असतात त्या आपल्या मनामध्ये रुजवून दिलेल्या असतात, त्या आपल्या मनामध्ये घडवून दिलेल्या असतात। आणि त्याचमुळे आपण म्हणतो स्वामींनी बघा मला हा चमत्कार दाखवला, स्वामींनी दृष्टांत दाखवला, स्वामींनी प्रचिती दिली, स्वामींनी अनुभव दिला। स्वामी अनुभव, प्रचिती नक्कीच देतात, पण त्याचं जे रूप असतं ते वेगळं असतं। बघा, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप खूप मन लावून विचार करताय, माझं हे काम होऊ दे, माझं ही गोष्ट होऊ दे, मग कामापुरतंच फक्त स्वामींना पूजता का तुम्ही? तुम्हाला घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, तुमच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलीचं लग्न झालं पाहिजे, चांगला जॉब लागला पाहिजे, एवढ्यासाठी स्वामी हवेत का हो तुम्हाला? तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी आहे, आनंदी आहे, तुम्ही 2 घास सुखाने 3-4 टाइम खाऊ शकता, हेही स्वामींमुळेच नाही का?
त्यामुळे आर्थिकरित्या जरी तुम्हाला बलवान व्हायचं असेल तर शेवटी स्वामींची कृपा व्हायला गरजेचं आहे. मग स्वामींनी तुम्हाला प्रसाद दिला, अचानक कोणी येऊन भेटलं किंवा असं झालं किंवा हे पडलं ते झालं, अशाने स्वामी प्रसन्न होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल, आपले भोग, आपले प्रारब्ध, आपल्या इच्छा या किती स्वच्छ हव्या, तेव्हा जाऊन स्वामी तुम्हाला तेवढे अनुभव प्रचिती देतात. एक छोटासा अनुभव माझा सांगते. माझा खूप छोटासा अनुभव आहे आणि हा अनुभवच मी म्हणेन. कारण ह्यासाठी ना स्वामींनी मला काही पाडून दाखवलं किंवा काही घडून दाखवलं किंवा कोणाला काही म्हणजे काही गोष्टी हे केल्या. स्वामी प्रचिती कशी देतात बघा, किंवा स्वामींनी कोणाला मला काही भेटवलं हेही सांगते. अनुभव असा की माझं गुरुचरित्राचं पहिलं पारायण चालू होतं, आयुष्यातलं माझं पहिलं पारायण चालू होतं आणि मला एका ठिकाणी अर्जंट कुठेतरी जायचं होतं आणि तिकडे जाताना माझ्याकडे गाडी नव्हती. 2 व्हीलर असते तर ती माझ्याकडे गाडी नव्हती आणि मला ती गाडी घेऊनच मी जाऊ शकले होते, एवढी लांबची ती जागा होती. आणि त्यासाठी मी गुरुचरित्र पारायण करताना त्या दिवशीचे पूर्ण अध्याय केले. आल्यावर मला परत वाचन करायचं होतं बरं का. मी ते पूर्ण अध्याय केले, अध्याय वाचन झालं. मी म्हणलं जाऊ द्या, जे महत्वाचं काम आहे, ज्यासाठी मला कोणीतरी बोलवलेलं आहे तेवढ्यासाठी आपण जाऊ तरी, नंतर बघू पुढचं काय होतंय. मी झालं, चेंज केलं, सगळं व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर निघाले. दाराबाहेर निघाले तर एक रिक्षा थांबायला तयार नाही. कुठलीही रिक्षा थांबत नव्हती, कोणीच थांबत नव्हतं. आणि कोणाच्या गाडीवर आपण लिफ्ट मागू शकत नाही. एक स्त्री म्हणून तर आपल्याला त्याच्याहूनच भीती आहे. खरंच आहे, आजकाल तर कधी काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे तो तर भाग वेगळाच. ना उबेर ओला बुक होत होती ना काहीच, कारण जागा खूप लांबची नव्हती म्हणून उबर ओलाही बुक होत नव्हती. नाहीतर लगेच तुम्ही प्रश्न कराल ताई उबर ओला करायची ना, नव्हती होत, कारण थोड्या जवळचाच अंतर होता. जवळच्या अंतरावर बुक करत नाही ती लोक. आता ते झालं, अचानक आहे ना एक दादा आले. एक दादा साधारण आपल्या म्हणजे जसं की आपलं 30-35 40 एक घरातल्या वयाचे असतील ते दादा. ते रिक्षा घेऊन आले. त्याच्या मागच्या त्यांच्या सीटवर एक आजोबा म्हणजे आता खूप आजोबा नाही, लगेच स्वामींच्याशी लगेच रिलेटेड व्हाल नाही, एक साधारण असे आजोबा म्हणजे त्या व्यक्तीचे वडील होते. त्या व्यक्तीचा मुलगाही होता. व्यक्तीचा मुलगा आणि वडील ते दोघं मागे बसलेले होते. खरं तर ते ज्या भागात जायचं होतं त्या भागात तिथे त्यांना कुणाला तरी भेटायला जायचं होतं. म्हणजे त्यांनाही कुठेतरी जायचं होतं, म्हणजे त्याच भागात. मी त्यांना थांबवलं आणि त्यांनी थांबवली पण. आता एखाद्या वेळेस कसं असतं, जेव्हा रिक्षात कोणीतरी बसलेलं असतं शक्यतो रिक्षा थांबत नाही, पण रिक्षा थांबली, त्यांनी थांबवली. त्यांना वाटलं की ह्या स्त्री विचारतायत म्हणल्यावर आपण त्यांची मदत म्हणून थांबूया, तर थांबूया आपण. तर त्या पद्धतीने त्यांनी थांबवलं आणि विचारलं काय झालं ताई. त्यांना म्हटलं अहो मला असं ह्या चौकापर्यंत जायचंय, तुम्ही सोडू शकाल का. पण मी म्हटलं अरे सॉरी, मी तुम्हाला विचारतीये कारण तुमच्याकडे ऑलरेडी म्हणजे नाही का हे आहे, तर ऑलरेडी तुमच्या रिक्षात बसलेले आहेत, तर सॉरी मी चुकून विचारलं, जाऊ शकता तुम्ही, मी बघते दुसरी रिक्षा. तर म्हटलं अहो ताई नाही, घरचेच आहेत माझे, आम्ही त्याच भागात चाललोय, तो मला सोडतो. मनात धाकधूक की असं कसं आपण हे करणार, कसं बसणार, मनात धाकधूक, असं अनोळखी व्यक्तीच्या ह्याच्यात कसं बसणार. तरी जेव्हा जीव टाकून गुरुचरित्र पारायण चालू आहे, स्वामींचं नाव घेऊन रिक्षात बसले तोपर्यंत त्यांनी माझ्याशी बोललं ताई कुठं थांबायचं असं तसं. त्यांना मी सांगितलं. मला म्हणलं हो का ताई, तुम्ही म्हणलं किती पैसे द्यायचे वगैरे, त्यांनी ते काहीच बोलले नाही. मग त्याच्यानंतर मी तिथं गेले तर चौकापर्यंत त्यांनी मला सोडलं. चौकापर्यंत तर काय, अगदी ज्या घरात जायचं होतं मला त्या घराच्या दारापर्यंत त्यांनी सोडलं, घराच्या दारापर्यंत सोडलं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं धन्यवाद दादा, खरंच एवढं तुमच्यासारखी मदत कोणी आजकालच्या जगात करत नाही आणि तुम्ही मला अगदी दारापर्यंत आणून सोडलं, तुमचे खूप खूप धन्यवाद. मला म्हटलं दादा किती द्यायचे तुम्हाला, काही पैसे वगैरे द्यायचे का, किती द्यायचे. ऑब्व्हियसली ते रिक्षा ड्रायव्हरच होते, म्हटलं त्यांना पैसे तर देणं गरजेचंच आहे, तर किती पैसे द्यायचे असं मी त्यांना विचारलं. ते म्हटले ताई नको, मला काहीच पैसे देऊ नका, मी माझी ताई म्हणून तुमची मदत केली. मी म्हटलं नाही हो दादा, असं काही नाही, असं शक्य नाही, तुम्ही असं करू नका प्लीज. माझ्या एवढ्या घाईच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मला मदत केली म्हणून तुम्ही मला आज इथपर्यंत सोडलं आणि एवढ्या उन्हातानाचं कोणीच कोणाला एवढं हे करत नाही, त्यामुळे खरंच खूप छान तुम्ही नक्की. मला मग नंतर खूप विनवण्या केल्यानंतर ते म्हणले ताई तुमच्या मनाने तुम्हाला काय करायचं करा. मग मी त्यांना त्यांच्या स्कॅनरवर गुगल पे करून टाकले. आणि त्याच्यानंतर माझं जिथं जाणार होते, जिथं काही मदतीला जाणार होते, तिथं इतकं छान झालं, सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर अंधार झाल्यानंतर मुलगी माझ्याबरोबर लहान होती माझी, तिला घेऊन आता परत घरी जायचं, आंघोळ करायची, सवळ्यावळ्यानी परत पोथी वाचायची, घरातलाही स्वयंपाक करायचा, संध्याकाळचा पोथीचा नैवेद्य, घरच्यांचा स्वयंपाक सगळं करायचं. 7-7:30-8 जवळपास आले होते. परत तिथून चौकातून त्यांच्या घरातून बाहेर पडले, चौकात आले, एकही रिक्षा भेटेना
आणि त्या जागेवरही कोणी जाईना, त्या ठिकाणी म्हणजे माझ्या घरापर्यंतही कोणी येईना. मग शेवटी मी विचार केला, जाऊ दे आपण थोडं पुढं पुढं जाऊया. पुढं पुढं गेले गेले, किती रिक्षा थांबवल्या, कोणीच थांबेना. नंतर एक रिक्षा थांबली. मला म्हणले असं असं आहे आणि ठीक आहे. म्हणलं किती पैसे घ्याल? तुम्हाला खरं वाटणार नाही, त्या व्यक्तीने तेवढेच पैसे सांगितले जेवढे पेमेंट मी आधीच्या व्यक्तीला केले. मला हा धक्का तिथे बसला. हा अनुभव होता, ही प्रचिती होती. एक्झॅक्ट अमाऊंट जेवढी मी केली, एक्झॅक्ट अमाऊंट मी जेवढी गुगल पेला त्या आधीच्या व्यक्तीला केली होती ना, तेवढीच एक्झॅक्ट अमाऊंट ह्या व्यक्तीने सांगितली मला. आणि आज स्वामींसमोर हे सगळं बोलतीये मी, त्यामुळे मी खोटं तर बोलणारच नाही. आणि गुरुचरित्र पारायणाच्या वेळेसची गोष्ट आहे. त्या दादांना म्हणलं चालेल दादा, काही हरकत नाही, फक्त मला नेऊन सोडा, कारण खूप अंधार झालाय. आणि मी गेले, त्यांनी मला सोडलं. आणि सोडल्यानंतर मी व्यवस्थित घरी आले. माझ्या मुलीला फ्रेश केलं, मी फ्रेश झाले, आंघोळ केली. कारण पारायणाचं कसं असतं, सवळ्या ववळ्याने तुम्हाला करायचं असतं. आज दुसऱ्याच्या घरी जाऊन आपण जरी काही बाहेरून जरी आला तर आपल्याला हातपाय धुवून न बसता पूर्ण आंघोळ करावी लागते. आंघोळ केली, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते स्वयंपाकाची तयारी करून ठेवली थोडीशी. आणि त्यानंतर पोथी वाचन केलं, सगळं वाचन करून घेतलं त्या दिवसाचं होतं, कारण 3 दिवसाचं पारायण होतं माझं. आणि ते सगळं वाचून झाल्यावर मग मी थोडा स्वयंपाक केला. आणि त्यानंतर मग शेवट दिवसाचा विष्णू सहस्त्रनाम वाचून दिवसाचा एंड केला. मग मला सांगा, हा अनुभव व प्रचिती का दिवा जळला, हे पडलं, असं झालं, ते झालं, ती प्रचिती. म्हणजे त्या काळात जेव्हा मी, म्हणजे आजच्या ह्या ऑलमोस्ट एक 5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, ज्या भागात मी राहायला आले तो भाग एकदम नवीन होता. म्हणजे 1-2 वर्ष फक्त थोडं डेव्हलपमेंट झालं होतं. म्हणजे डेव्हलपमेंट तर आहेच, पण ज्या म्हणजे वळणावर वगैरे माझं घर आहे तिथं जायला अजूनही लोक म्हणजे थोडं कानकुच करतात. पण आजकाल काय झालंय, ओला उबर आहे, त्यामुळे ओला उबर असल्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाहीये, होऊन जातं. पण तेव्हा नव्हतं एवढं, त्याच्यामध्ये एवढं नव्हतं, एवढं लवकर येत नव्हतं. आजकाल 50 रुपयाचं पण ओला उबर असलं तरी येतात लोक, तेव्हा नव्हतं. मग जेव्हा स्वामी अशा वेळेस तुमची मदत करतात, मग जेव्हा दत्तगुरु महाराज तुमच्या अशा वेळेस तुमची परीक्षा बघतात, तुमची मदत करतात, ह्याला अनुभूती म्हणावी, याला प्रचिती म्हणावी का, मला म्हणायचंय ते तुम्ही समजून घ्या, त्याला म्हणावी. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, उगाच आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करून कुठल्याही गोष्टीबद्दल ठरवून असं नाही होत. आज मी स्वामींसमोर ही सगळी गोष्ट माझ्या मनमोकळेप्रमाणे बोलली आहे, पण माझ्याकडे अशा भरपूर अनुभव आहेत ज्यामध्ये मी 100% तुम्हाला हे सांगू शकते की माझ्या आयुष्यात जो काही बदल स्वामींनी घडवलाय ना, तो बदल स्वतःहून कधीच घडला नसता. आज माझ्यासारख्याकडून म्हणजे मी खूप नाही म्हणणार, पण ज्या पद्धतीची थोडीफार तोडकी मोडकी सेवा करून घेतात, आज स्वामी माझ्या आयुष्यात इतक्या छान पद्धतीने आलेले आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या करून घेतात ना, बाकीच्या गोष्टी मी ज्या स्तरावर आहे, मी ज्या फक्त त्यांच्यामुळेच. पदोपदी सारखं स्वामी स्वामी करत करत मी नाही बसत. माझे स्वामी आहे, त्याच्यामुळे मला हवा करण्याची गरज नाही, दाखवायची किंवा तुम्हाला गरज नाही. मी नाही, माझे बाप आहेत, ते माझ्यासाठी मोठे हरी. आज त्यांची मी रीत केली तरच ही लोकांना सांगू शकेल की हो, गुरु माझ्या सोबत. आपल्या आयुष्यात जर गुरु असेल ना, तर गुरुनं त्यांना त्यांच्या पदानुसार, त्यांना त्यांच्या ह्या म्हणजे त्यानुसारच आपल्याला त्यांच्याशी संवाद म्हणा किंवा काय, हो नक्कीच आपलं एक प्रेम असावं, थोडी म्हणजे अगदी आपण मिठी मारू शकू किंवा अगदी आपण थोडंसं त्यांच्याशी प्रेमाने बोलू शकू, असं असावं. पण कसं असतं ना, शेवटी गुरु हे गुरु असतात. एक वेळ देव सोडतो पण गुरु नाही, माहितीये का. असं म्हणतात ना की एक वेळ देव आपल्याला माफ करेल पण गुरु कधीच माफ करू शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या लेवलमध्ये असावं, आपण आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आनंद नक्कीच करावं, पण अशा किरकोळ गोष्टींसाठी स्वामींचं नाव वापरून किंवा स्वामींच्या गोष्टी बघून त्यांचा बाजार कधीच करू नये. आज ते तुम्हाला भरपूर आनंद देतील, भरपूर सुखसुविधा देतील, पण उद्या ज्या पद्धतीने जे तुम्हाला खाली पाडतील ना, किंवा उद्या ज्या पद्धतीने तुम्हाला ते समजावतील ना, ती वेळ वेगळी असणार आहे. त्यामुळे मी सगळ्या ताईंना, दादा संपलेले नाही, स्वामी म्हणतात बाबा करून घे, तू काय करायचं तू करून घे बाबा, एकदाच बघू नंतर काय करायचं ते. अशा पद्धतीने खूप काही गोष्टी असतात, बोलायचं खूप असतं, खूप गोष्टी सांगायच्या खूप असतात, पण एक एक अनुभव, एक एक आता मी रोज असं स्वामींसमोर सांगून तू सांगणार आहे तुम्हाला. आज स्वामी समोर आहेत माझ्या
आणि स्वामी समोर असतानाच मी ते तुम्हाला सांगणार आहे. कारण कसं होतं, स्वामींसमोर मी बसले ना की मला दिलखुलास बोलता येतं, दिलखुलास मला माझं मन मोकळं करता येतं. कॅमेरासमोर मी स्वतःला समोर बघताना मला नाही करता येत, पण जेव्हा मी स्वामींसमोर बसते ना तेव्हा मला 100% करता येतं. कारण ते माझे गुरु आहेत आणि मला गुरु नक्कीच मला सगळ्या पद्धतीने सांगतात. त्यामुळे चला, आजचा व्हिडिओ एवढाच. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.